काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा मंत्री बावनकुळेंनी समाचार घेतला। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळांनी आपल्या राजकीय उंचीचं भान ठेवावं, नसता भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे। ठाण्यात काँग्रेसनं पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात आंदोलन केलं। चारचाकी वाहन दोरीच्या सहाय्याने ओढत निषेध व्यक्त केला। बैठकीत तटकरे यांनी आपल्याला टार्गेट केल्याची भावना व्यक्त केली अशी माहिती हसन मुश्रीफांनी दिली आहे। गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्यावरून वाद पेटला। हलाल प्रमाणपत्राची गोकुळला गरज काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। पुणे विधान परिषदेच्या जागेवर भाजप आग्रही आहे। पुण्याची जागा भाजपनेच लढवावी ही मागणी भाजप आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांनी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली। भिवंडीवाडा महामार्गाची खासदार सुरेश म्हात्रे यांनी पाहणी केली। यावेळी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची आवश्यक ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिले। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात अमरावतीत युवक काँग्रेसनं आंदोलन केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे। सरकार विरोधात बोलणं हे विरोधकांचं काम आहे। बेकायदा गोष्टींना आळा घालणं सरकारचं काम असल्याचं वक्तव्य भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केलं। कांद्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शेतकऱ्याची दिशाभूल केली जाते असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केला। युगेंद्र पवारांनी अभियंता धर्मराज पेठकरांना जाब विचारलाय। अनियमित वीज पुरवठ्याबाबत युगेंद्र पवार आक्रमक झालेत। मुंबईत आता रक्तासाठी पैसे मोजावे लागणार आहे। मुंबई पालिकेच्या ब्लड बँकचं खासगीकरण केलं जाणार आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनावर टीका केली होती। महाराष्ट्र काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात मेलोडी वाटप करत आंदोलन केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलंय। अजित पवार विमान अपघात प्रकरणी आपण शब्द देऊन 2.5 महिने होत आले। 2.5 महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावं असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सवाल उपस्थित केले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस नागपुरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी गडकरी यांच्या वजना एवढी वस्त्रतुला आणि लाडूतुला करण्यात आली। या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गडकरी यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला। नदीजोड प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव मांडलेत। 6,800 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे। सिंचन संदर्भातील योजनांचा आढावा घेतलाय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। डोंबिवलीत पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेनेत श्रेयवाद सुरू झाला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेसाठी शिवसेना मैदानात उतरली। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे तर शिवसेनेकडून भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले इच्छुक आहेत। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता आहे।